पोलीस भरती असेल तर काय करायचं आपण? तर पहिलं आपण फिजिकलला पूर्ण 50% तरी फिट पाहिजेत. त्यामध्ये तुम्हाला 1600चं जे आहे तर ते धावण्याचं असतं, त्याला 20 गुण असतात तुम्हाला. आणि परत एक दुसरा एक अटेम्प्ट राहतो तो 100 मीटरचा, तो 15 गुणाचा राहतो. आणि गोळाफेक 15 गुण, असे एक मिळून तुम्हाला असतात त्याचे 50 मार्क. महिलांमध्ये बी तीच कंडिशन आहे असते. लेखी परीक्षेला तुम्हाला कोणते विषय राहतात तर ते 50 गुणाचे असतात. ते एक मराठी व्याकरण असतं, शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी, हे समानार्थी विरुद्धार्थी हे शब्द राहतात. गणितामध्ये काय तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, नफा किती, तोटा किती, बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्तामध्ये काय तर विषय राहतो तर तर्कसंगती, आकृत्या ह्याच्यातील फरक. तर जनरलमध्ये तुम्हाला काय येतं, महाराष्ट्राचा भूगोल येतो तुम्हाला, महाराष्ट्राची माहिती येते, इतिहास, परत काय तर ताज्या घडामोडी, राज्यघटना, हा सगळा विषय हा तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये राहतो. आणि हे सगळे मिळून राहतात तुमचे 100 गुण. आणि ज्यावेळेस तुम्ही पूर्ण तुमच्या अक्क बरोबर येतं त्या टायमिंगला तुम्ही भरती असता, मग मेरिट लागतं. तर मेरिट हे तुमच्या पहिल्या फिजिकलवरती तुम्ही लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि फिजिकलला जर तुम्ही फिट झाला तर तुम्ही 100 ना 101% तुम्ही लेखीला फिट होणार. तर तुमच्या फिजिकलसाठी आपण प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे की मुलांना मुलींना पोहायला येत नाही तर आम्ही पोहायला शिकवू. पण ह्या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी म्हणजे दोरी ओढणे हे करण्यापेक्षा बी सगळ्यात बेस्ट ॲक्टिव्हिटी तर आपल्या खाली पाणी असणार आहे ह्याच्यामध्ये टँकच्या. आणि ह्याच्यावरनं हात धरायला एक आपण ट्यूब लावणार आणि त्याच्यावरनं इकडून तिकडे चालत जायचं. तर आता हा छोटा आहे, एक समजा 50x36चा टँक आहे, पण मोठा करायला जागा लागते. तर जो जास्त जाईल त्याने एकदा नाही तिथं 5 वेळा फिरू द्या, मागं पुढं 10 वेळा फिरू द्या. तर तो फिजिकलला, गोळ्याला, तो रनिंगला जास्त पोवल्यामुळं ॲटोमॅटिक ती मुलं भरतीत 50% तुमच्या फिजिकलला ते फिट होणार. यासाठी एक आपण अकॅडमी या ठिकाणी चालू करत आहोत, सुपे. आणि ती अकॅडमी ही व्यावसायिक करिअरची असणार, म्हणजे बिझनेस स्टार्टअप. आणि त्यांना मेन धोरण काय ही तर त्यांना क्रिकेट, कबड्डी, कुस्त्या सगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी. तर त्याच्या बॅक साईडला आपण इथं एक ग्राउंड करतोय, ह्याला हाय मास्टर लाईनी बसणार आहेत. आता हे पूर्ण 5 एकरचं एक ग्राउंड आहे. या ठिकाणी क्रिकेट असणार, या ठिकाणी कबड्डी, अशा सर्व प्रकारच्या जे फिजिकलला लागणारे खेळ आहेत ते सगळे खेळ आपल्या इथं असणार. साधारण 5 ते 6 दिवसामध्ये आपण या ठिकाणी लॉन्चिंग करत आहोत या संस्थेचं. असा टँक आता 4-5 दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल. काम चालू आहे सगळं, पाहू शकतो तुम्ही.